आई मळगंगा, आई महालक्ष्मी यांच्या आशीर्वादाने पुणे झालेलं आपलं उमरत गाव खरं तर स्थलांतर नंतर उभं राहिलेलं आपलं हे गाव आहे. छत्रपती शिवरायांच्या जन्माची ही भूमी आहे. विघ्नहर्ता ओझर आपल्याला अतिशय हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे आपल्या गावाला एक वेगळ्या पद्धतीचं अधिष्ठान आहे. आज या ठिकाणी या गावाच्या जडणघडणीमध्ये अनेक लोकांनी आपलं स्वतःचं आयुष्य खर्ची टाकलं. आपल्या पूर्वीच्या लोकांनी खूप दातृत्व केलं, या गावाचं नेतृत्व केलं. आताच्या पिढीला माझी विनंती आहे की मी अनेक वर्ष, आता माझ्या लग्नाला सुद्धा जवळजवळ 32 वर्ष होऊन गेली. म्हणजे मी जावई आता 32 वर्षापूर्वीचा आहे तुमचा. पण त्या रस्त्यामध्ये काही बदल नाही, तो तसाच आहे. रस्ता बदलला पाहिजे, रस्ता चांगला व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण जे काही सतत जमिनी आजूबाजूला करून ठेवल्यात, बघा आपण आज येतो उद्या नाही. शेवटी जायचं तर सर्वांनाच आहे. पण आपली शेती, आपली शिवार, आपले मळे हे जर आपल्याला साबूत ठेवायचे असेल, यांच्या जर समजा उद्या भविष्यामध्ये यांच्या किमती जर वाटासाठी आपल्याला वाढवायच्या असतील तर रस्ते ही फार महत्वाची गरज आहे, काळाची गरज आहे. दळणवळण हे फार महत्वाचं आहे. आज ज्या अष्टमीच्या रस्त्याने तुम्ही फिरता, किंवा मी मागच्या आमदार झाल्यानंतर डायरेक्ट खामोटी पासून तुमचा स्ट्रेट रोड केला, नंतर धोरवड पासून तर तुमचा उमरज 2, उमरज 1, काळवाडी डायरेक्ट पिंपळवाडी केली. कसं वाटत होतं तुम्हाला? एकदम चांगलं फील होत होतं. आणि तुमच्या वाड्या वस्त्रांच्या रस्त्याला तुम्ही जर कच खाल्ली तर ते चांगले नाही. तुम्ही सोंडेवाडीकर मंडळी ही माझी सगळे नातेवाईक आहे. माझ्या वडिलांचं सुद्धा मामाचं गाव हे आहे किसन नतवान, पण चुलत नाही, सख्खे मामा आहे. त्यामुळे तुमचं आणि आमचं हे पिढ्यानपिढ्याचं नातं आहे. या रस्त्यासाठी ठरवून घ्या की कसं सोडायचं दोन्ही बाजूने, आणि ठरवून थोडीशी जागा तयार करा. कारण सिमेंट कुबलच्या रस्त्याला थोडी रुंदी लागते. नुसती लांबी थोडी रुंदी नाही दिली तर मला नाही विला मग तुम्हाला असंच आयुष्य बनावं लागेल. त्यामुळे आज यात्रेला आलोय तर माझी विनंती आहे की आपण एक बैठक लावा. आणि आमदार शरद सोडणे आपल्या गावचे जावई आपल्याला विनंती करून गेले की हा 1 स्ट्रोक रस्ता त्या डांबरापासून तर मच्छी तलावापर्यंत जेवढा काय रस्ता आहे तो 1 स्ट्रोक एका वेळेला 100% सिमेंट कॉन्क्रीटचा करून द्यायची जबाबदारी आमदार. एवढं आपण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. एवढीच विनंती. आई महालक्ष्मी आणि मळगंगा यांच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की आपण सर्वांनी थोडं उदार मतवा देवा. उदार सगळ्यांनी आपलं थोडं थोडं जाऊ द्या, माझं थोडं जाऊ द्या जागा, असं म्हणून प्रत्येकाचं जागा थोडी थोडी काढली तर अतिशय सुंदर रस्ता होईल. आणि पाहुण्या रावळ्याचे कशाला हाल करतात? आमचे किती वर्ष हाल करणार तुम्ही? 32 वर्ष झाले. आणि मला पण लोक नाव ठेवतात ना, काय आमदार साहेब तुमच्या सासरवाडीचा रस्ता तुम्ही मागे ठेवला, आता काय सांगायचं आम्ही लोकांना, काय बोलायचं सांगा. तर तेवढं तुम्ही सगळे समजून घ्याल. तुमच्या सर्वांची उन्नती, प्रगती हीच माझ्या आमदारकीची खरं भूमिका आहे. आणि आपल्याला माहिती आहे की हे सगळे रस्ते करून, बाळचे सगळे रस्ते करून आता जे स्वप्न आपलं राहिले, मागच्या मी 11.5 कोटी रुपये टाकले होते. कुठे? हा, महालक्ष्मी पूल ते ओझर गणपती पूल. पण आमदारकी गेली आपली त्यावेळेला बाय मिस्टेक. परंतु आता पुन्हा नवीन नावाची आमदारकी आली. रिक्षात बसून आपल्या सर्वांनी साथ दिली. मी उमरजच्या दोन्ही उमरजचं मी वारंवार तुमचे आभार मानतो. माझं जे मस्तक आहे ते तुमच्या चरणावर ठेवतो. माझी 15 वर्ष तुम्ही कधीच साथ उमरजकरांनी सोडली नाही म्हणून मी तुम्हाला धन्यवाद व्यक्त करायला. केवढा विश्वास माझ्यावर उमरजकरांचा, किती प्रेम तुमच्या सगळ्या मंडळांचं. तुमचं उत्तराय व्हायचा मला मोका द्या. प्रयत्न मी करतोच, पण मला हे ना उमरजचा 1 नंबर उमरज आणि 2 नंबर उमरज एकही रस्ता मला या 3 वर्षामध्ये तुमचा शिल्लक ठेवायचा नाही. सगळे रस्ते चकाचक करायचे. तर तुम्ही मला साथ द्या. पैसे कुठून आणायचे, कुठल्या निधीतून आणायचे ही जबाबदारी माझी आहे. थोडं आपण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
आपल्या सर्वांना उदंड आरोग्याच्या मनोकामना व्यक्त करतो आणि आपण आज उदगंडाचा हा जो मुहूर्त साधलाय, प्रत्येक गावामध्ये प्रचंड काम आहे. संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये 30 कोटीच्या आधीच निधी आलेला आहे. अभी तो सुरुवात आहे, अतिशय पहिलं वर्ष आहे. ये तो सिर्फ झांकी है, आगे सब कुछ बाकी है. शिवाय शेठ तुम्ही बघा, हा तालुका राज्याचा मॉडेल तालुका शिवभूमीचा आम्ही केल्याशिवाय संस्था बसणार. बिबटचे हल्ले होत आहेत. बिबट पासून थोडे सावध राहा. काही दिवस, थोडे दिवस, 4-6 महिने स्वतःच्या कुटुंबाला सांभाळा. सर्वांनी मुलाबाळांना सांभाळा. या छोट्या छोट्या 4-6 महिन्याने मात्र मी जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि राज्याने पण ती मान्य केलेली आहे. बिलकुल या जुन्नर तालुक्यापासून तर महाराष्ट्रामध्ये आम्ही बिबट मुक्त संपूर्ण महाराष्ट्र करणार हा शब्द मी आपल्याला या ठिकाणी आज बळगंगा मातेच्या समोर देतो. आपण निश्चित राहा आणि आपण जबाबदारी काळजीने स्वतः संरक्षण करा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण माझा सन्मान केला. आता जिल्हा परिषद पंचायत समिती आलेल्या आहेत. मला माहिती आहे माझं गाव हे जे आहे ते मला सोडून कुठे जात नाही. विकासापासून कुठे जाणार तुम्ही? काय बुवा बरोबर म्हणता. परत लोकांनी मंगळ मिळवणीच्या पुढे लोक ग्रह करतात. गेलो नाही पुढे मी मना सोडून नाही गेले बरं का. पण कधी कधी स्थानिक निवडणुका सुद्धा आपल्या महत्वाच्या असतात. आपला माणूस नाही बसला पदावर हे आपल्या अडचण होते. आपली माणसं सुद्धा पदावर बसणं गरजेचं आहे. अहो आपलं कसं आहे, ताटेतलं वाटेत आणि वाटेतलं पुन्हा ताटात आपलं चालतं ना. परंतु थोडंफार इकडे तिकडे झालं तरी समजून घ्या की मी आमचे आपण मी तुमच्यामध्ये गैरविश्वास नाही दाखवलं, कधी नाही दाखवलं. यांनी उभं करायचं पुन्हा आयच्या वेळेला लोकांवर कापायचं. बरं का बुवा. आता काय आहे, आता आपल्याला सर्व पुन्हा साधून घ्यायचं. बरोबर मान्य आहे ना. सगळं साधून घ्यायचंय. पुन्हा नव्या दमाने आपण पुन्हा ते जोड व्यवस्था करायची. शेवटी गावं आपली, माणसं आपली, माती आपली. परंतु कधी कधी काय होतं की वेळ ही कुणाची वाट नाही पाहिजे. तर वेळ निघून गेली ना मग अडचण तयार होते. परंतु आपल्याला गाव पुढे न्यायचंय. मला हे उमरत एवढं पुढे न्यायचंय की जे स्वप्न पाहिलं आमच्या किसन तुला भांडेंनी, जे स्वप्न पाहिलं भीमाजी तुकाराम भांडेंनी, जे स्वप्न पाहिलं आमच्या यसात नाही का शंकरराव हांडे SY, त्याच्यानंतर आमच्या RDC कंपनी बबन शेट्टी किती दातृत्व नव्हते. बबन शेट्टी आपले अध्यक्ष. अशी एका वर्तुळे एक माणसं आपलं गाव दातृत्वाचं आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एकजुटीने मला साथ द्या. मत तर तुम्ही मला देताय, मताच्या बाबतीत माझं 2 मत आहे. तुम्ही माझ्या मागे आहातच. पण गाव बैठक एक चांगली ठेवा की जेणेकरून आपल्याला बिलकुल विकासाच्या बाबतीमध्ये थोडी अडचण राहणार नाही. लवकरच एक बैठक सोंडेवाडीची घ्या आणि आम्हाला निर्णय कळवा. तुम्ही ज्या दिवशी निर्णय कळवणार त्याच्या दिवशी अधिकारी येऊन तो रस्ता मोजून जाईल आणि त्याच्यानंतर तातडीने पैसे टाकून सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करायची जबाबदारी शरद सोडजी राहील. एवढंच सांगतो. आपल्या सर्वांना विश्वास देतो आणि मी आपल्या सर्वांचे पाहुणे मंडळीचा धन्यवाद व्यक्त करतो. दरवर्षी मी येत असतो. फक्त मागच्या वर्षी अधिवेशनाला गेलतो पहिल्या वर्षी, मग मला येता नाही आलं. तर मी अनेक वर्ष 30-35 वर्ष तुमच्यामध्ये येतोच. एकही वर्ष होम चुकला नाही. आपल्या सर्वांना धन्यवाद. आणि ही सगळी मंडळी आली. नावं घेत नाही मी. सभापती आहे, सरपंच, उपसरपंच, कोकणीचं सगळ्याच्या ओळखी आहेत ना. हा धन्यवाद. जय शिवराय. या ठिकाणी रवी